कलंकित भ्रष्टाचारी नेत्यांच्या भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेशाला विरोध करत भारतीय जनता पार्टी दक्षिण विधानसभा सोलापूर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर शहर कार्यालयासमोर ठिय्या देत धरणे आंदोलन सुरू केले। त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात आता भाजप विरुद्ध भाजप ही लढाई पाहायला मिळत आहे। मागील 4 दिवसांपूर्वी विविध पक्षातील 2 माजी उपमहापौर 5 माजी नगरसेवकांनी भाजप पक्षात प्रवेश केला। सोलापूर जिल्ह्यातील 4 माजी आमदारांचा भारतीय जनता पार्टीमध्ये येत्या काही दिवसात पक्षप्रवेश होत आहे। या माजी आमदारांमध्ये दिलीप माने, राजन पाटील, दीपक साळुंखे पाटील आणि यशवंत माने यांचा समावेश आहे। पक्षवाढीसाठी पक्षप्रवेश आणि नवीन सभासद होणे गरजेचे आहे। मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश देऊ नका। अजून काही दिवसांवर संभाव्य माजी आमदारांचा भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश होणार आहे। तत्पूर्वी ते माजी आमदार आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वॉर्डांवर हक्क सांगत आहेत। त्यामुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे। त्यामुळे भ्रष्टाचारी आणि कलंकित लोकांना भाजप प्रवेश देऊ नका असे म्हणत भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत निदर्शने करण्यात आली। 14 सालची अगोदरची जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा एखादा दुसरा कार्यकर्ता सापडत होता, पण 2014 पासून आज 2025 पर्यंत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एक वटवृक्षाच्या रूपामध्ये आपल्याला दिसून येईल। त्या ठिकाणी एका दुसरा जिल्हा परिषदेचा पंचायत समितीचा सदस्य चुकून मागून निवडून येत होता, त्या ठिकाणी आज आम्ही पंचायत समिती ताब्यात घेतलेली आहे। जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे आहेत। त्याचबरोबर दक्षिण विधानसभा मतदारसंघ ग्रामीण आणि शहरी अशा 2 भागामध्ये डिवाइड झालेला आहे। शहरात सुद्धा जिथे एखादा नगरसेवक निवडून येत होता त्या ठिकाणी आज शहरामध्ये 2 अंकी संख्या गाठण्याचा कसब या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या झाले आहे। मग पक्षाचा जो कार्यक्रम असेल, पक्षाचे जे उपक्रम असेल, घर चलो अभियान सारखं अभियान असेल, त्याचबरोबर सेवा पंधरवडा असेल, सेवा सप्ताह असेल, त्याचबरोबर रक्तदानाची चळवळ असेल, पार्टीने दिलेला कुठलाही उपक्रम या ठिकाणी या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नेहमी यशस्वी करून दाखवलेला आहे। मग पार्टीचं काम एवढ्या चांगल्या पद्धतीनं करत असताना हा असा का निर्णय घेतला जातोय? आपण पाहताय 2014 ची विधानसभा घ्या, 2019 ची विधानसभा घ्या, 2024 ची विधानसभा घ्या, प्रत्येक वेळेला आमच्या विधानसभेच्या आमदारांचं मताधिक्य हे वाढत गेलेलं आहे। आज जिल्ह्यामध्ये 77,000 एवढ्या मताने निवडून येऊन सुद्धा हा आमच्यावर अन्याय का? याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत। आपल्या सगळ्यांना सांगतो की आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पक्ष वाढायला, पक्षाचा विस्तार व्हायला आमचा विरोध नाही आहे, पण पक्षात येणारे लोक कुठल्या पद्धतीचे असावे, कशा पद्धतीचे असावे या गोष्टीसाठी आमचं हे आंदोलन आहे। ज्या लोकांच्या विरोधामध्ये हे आमचे सर्व कार्यकर्ते अनेक वर्षापासून लढतायत, हे अनेक कार्यकर्ते आमचे भांडतायत, त्या लोकांना या ठिकाणी पक्षात घेतल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे। त्यासाठी हा आवाज उठवतोय आम्ही।